काँग्रेसच्या काळातील वीज बिल माफी योजनेचाच उद्धव ठाकरे यांच्याकडून दाखला देण्यात आलाय। सुशीलकुमार शिंदे सीएम असताना वीज बिल माफी दिली होती असं ठाकरे म्हणालेत। वीज बिल माफीमुळेच पुन्हा काँग्रेसचं सरकार आलं होतं असं देखील ठाकरे म्हणालेत। विलासराव देशमुख सीएम होताच दुप्पट वीज बिल पाठवली असं ठाकरेंनी टीका करताना देखील म्हटलंय। तर काँग्रेस पक्ष कसा आहे हे ठाकरेंनीच सांगून दिलंय असं देवेंद्र फडणवीस त्यावर म्हणाले। ठाकरेंच्या वक्तव्यानंतर देवेंद्र फडणवीसांची खरं तर टीका। ही अशीच एक योजना सुशीलकुमार शिंदेनी केली होती। एक कधीची 2004 किंवा तेव्हाची निवडणूक असेल मला आठवत नाही। संभाजीनगरमध्ये आपल्या कार्यकर्त्यांचं शिबिर होतं आणि शिवसेना प्रमुख बोलून गेले की माझी म्हणजे शिवसेनेची सत्ता आली तर मी शेतकऱ्यांचा कृषी पंपाचं वीज बिल माफ करून टाकेन। सुशीलकुमार शिंदे बसले होते, आता आपल्या सोबत आहेत, पण त्यांनी काय केलं? मुख्यमंत्री होते, ताबडतोब योजना अंमलात आणली। शेतकऱ्यांना शून्य रकमेची बिलं पाठवायला लागले। शेतकरी खुश झाला, हे देत आहेत तर ते कशाला पाहिजे, हेच देत आहेत। परत निवडून दिलं काँग्रेसला। काँग्रेस सत्तेवर आली, सुशीलकुमार शिंदेची विकेट पडली, विलासराव देशमुख आले आणि विलासराव देशमुख सत्तेवरती येताच क्षणी पुढच्या महिन्यापासून दामदुपटीने बिलं पाठवायला लागले शेतकऱ्यांना। आणि मग जाहिराती आला, बिल भरा नाहीतर तुरुंगात। हे तशी यांची योजना आहे। मला मोठा आनंद वाटला, उद्धवजींनी सांगितलं की काँग्रेस पार्टी कशी आहे। ते म्हणाले काँग्रेसने 2004 साली निर्णय घेतला, सुशीलकुमार शिंदेनी निर्णय केला, शून्याचं बिल दिलं, मग विलासराव निवडून आले, विलासरावने निर्णय बदलून टाकला। आपण सांगण्याची आवश्यकता नाही, हे कसे लबाड लोक आहेत तेच आपापसात सांगून राहिले आहेत।